आणि आता या महत्त्वाच्या बातम्यानंतर आपण सुरुवात करूया 100 गाव 100 बातम्यांना। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देहूच्या तुकाराम महाराज मंदिरात येऊन दर्शन घेतले। यावेळी देहू संस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला। त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी भंडारा डोंगरावर ट्रस्टने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावली। पिंपरी चिंचवडमधल्या इंद्रायणी थडी 2023 चा समारोप झालेला आहे आणि या समारोप समारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। गेल्या 2.5 वर्षात सगळे निर्बंध होते, आम्ही सगळे निर्बंध हटवले असे यावेळेला शिंदे म्हणाले। शिवछत्रपती संघटनेच्या महिला आघाडीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना जिजाऊ बंधन संकल्पनेविषयी माहिती देण्यात आली। महिला आघाडीच्या वतीने 1 लाख पुरुषांना जिजाऊ बंधन बांधून भाऊ बहिणींचा सलोखा कायम दाखवण्याची संकल्पना राबवण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ विस्तार केला तर आमदारांमध्ये असंतोष उफाळून येईल म्हणून विस्तार होत नाही या खडसे यांच्या टीकेला रवींद्र चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलंय। स्वतःचा टीआरपी वाढावा म्हणून अशी वक्तव्य करत असल्याचं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून मोठा झटका देण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपालिकेत 12 पैकी तब्बल 8 काँग्रेस नगरसेवकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलाय। त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला मोठं खिंडार पडलंय। महापुरुषांचा अपमान करणाऱ्या वाचाळ वीरांची संख्या वाढतीये, त्यांना जशास तसंच उत्तर दिलं पाहिजे असा सज्जड दम अजित पवार यांनी भरलेला आहे। मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र असं होत नसतं असा टोला देखील त्यांनी लगावला। साताऱ्यातल्या धामणेर गावच्या ग्रामपंचायत इमारतीचं अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालं। यावेळेला गावच्या सरपंचांनी अजित पवारांची ओपन जीपमधनं मिरवणूक काढली। मुंबईमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रामध्ये या मोर्चाचा समारोप झाला। सोमवारी म्हणजे आज औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक होती आणि यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झालेली आहे। मतदानाचं साहित्य घेऊन कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचलेले आहेत। नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे। धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली 29 केंद्रांसाठी मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलेलं आहे। मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। सत्यजित तांबे यांनी भेट घेत चर्चा केली। भेटीनंतर कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय केलाय असं मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलेलं आहे। सत्यजित तांबे यांच्या पाठिंब्याबाबत अद्याप सूचना आलेल्या नाहीत, तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस याबाबत निर्णय जाहीर करणार असल्याची शक्यता मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली। नाशिक पदवीधर निवडणूक ही पैशाविरुद्ध निष्ठा अशी झालेली असून आम्ही निष्ठेच्या जोरावर निवडणूक जिंकू असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे अहमदनगर संपर्क प्रमुख सुनील शिंदे यांनी व्यक्त केलाय। शुभांगी पाटील नक्की विजयी होतील असं सुनील शिंदे यांनी म्हटलंय। चित्रा वाघ यांचं मानसिक संतुलन ढासळत चाललेलं आहे असं म्हणत अमोल मिटकरी यांनी टीका केली आहे। चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटलांची तुलना ज्योतिबा फुलेंशी केली आहे। भाजप नेत्यांना खुश करण्यासाठी ते असं वक्तव्य करत असल्याचं देखील मिटकरी म्हटले। ज्याप्रमाणे अफजल खानानं तुळजापूर मंदिर पाडलं त्याप्रमाणे भास्कर जाधव चिपळूणमध्ये राहून औरंगजेबाचं काम करतायत। गोशाळा पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। भगवान कोकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये भास्कर जाधवांवर असे गंभीर आरोप केले। वैभव नाईक संपत्ती प्रकरणी शिवसेनेच्या सरपंचांना एसीबीची नोटीस पाठवण्यात आलेली आहे। नाईक यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात कुडाळच्या भरणी गावच्या सरपंचांना सोमवारी सकाळी चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली आहे। आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने अमरावतीमध्ये पदवीधर निवडणुकीसाठी मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं। पदवीधर मेळाव्याला भाजपचे उमेदवार रणजित पाटील सह भाजप नेत्यांची उपस्थिती होती। अमरावतीमध्ये पदवीधर मतदानाआधी आमदार रवी राणा यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। अमरावती पदवीधर निवडणुकीतील 23 पैकी अनेक उमेदवार माझ्या संपर्कात असून 9 ते 10 उमेदवार डॉक्टर रणजित पाटील यांचं काम करतायत असा दावाच आमदार रवी राणा यांनी केलाय। भारत जोडो यात्रेला मिळालेल्या यशानंतर भिवंडी तालुक्यातील पडघा इथं पदयात्रा काढून काँग्रेसनं हात से हात जोडो अभियान सुरू केलंय। भिवंडी तालुक्यामध्ये तब्बल 2 महिने हात से हात जोडो अभियान सुरू असेल। जळगाव जिल्ह्यातील गोद्री येथे गोर बंजारा आणि लबाना नायकडा समाजाच्या महाकुंभ मेळ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। याच पार्श्वभूमीवर मंत्री गिरीश महाजन यांनी महाकुंभात भेट देऊन पाहणी केली। नवी मुंबईमध्ये काँग्रेसच्या वतीने याद करो कुर्बानी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि यावेळेला महात्मा गांधींच्या जीवनावर आधारित गीतं सादर करण्यात आली।
आणि आता एक मोठी बातमी समोर येते। 31 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यातील सर्व खासदारांची बैठक बोलावलेली आहे। संसदेच्या या अधिवेशनामध्ये केंद्राकडे प्रलंबित राज्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सर्वपक्षीय खासदारांनी आवाज उठवावा, तसंच या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी केंद्राकडे प्रलंबित विषयांची आणि प्रश्नांची संसद सदस्यांना कल्पना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून अशा बैठकीचं आयोजन करण्याची प्रथा आहे। शिवसेनेतील फाटाफुटीनंतर राज्यातील खासदारांची ही पहिलीच बैठक होते आणि यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार सहभागी होणार का याबाबत देखील उत्सुकता आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा पाहूयात 100 गाव 100 बातम्या। नवी मुंबईतील तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीला आग लागल्याची घटना घडली आहे। लाकडी प्लेट्स बनवणारी कंपनी असून आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। भारतीय बनावटीच्या विविध तोफा डागत भारतीय सैन्यानं आर्टिलरीची क्षमता आणि शक्तीचं जोरदार प्रदर्शन केलंय। नाशिकच्या देवळाली मैदानावर असलेल्या युद्धभूमी अभ्यासाअंतर्गत सादरीकरण करत शत्रूंना धडकी भरवली आहे। सोलापूर महामार्गावर बोलेरो चालकाचा ताबा सुटल्यानं गाडी रस्त्याच्या दुभाजकावरून एका चारचाकी गाडीवर आदळल्याची घटना घडली आहे। या अपघातात 3 जण गंभीर जखमी झाले असून एकाची परिस्थिती गंभीर आहे। वाहतूक संरक्षण सप्ताहाच्या निमित्तानं मुंबईतल्या वांद्रे इथं हार्ले डेव्हिडसन बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी या रॅलीचं आयोजन केलं। या रॅलीमध्ये 50हून अधिक हार्ले डेव्हिडसन बाईक सहभागी झालेल्या होत्या। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या बाईक रॅलीला झेंडा दाखवण्यात आला। काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी जालना रन या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता। दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी गोरंट्याल यांनी व्यासपीठावर जाऊन देखा जो तुझे यार या गाण्यावर डान्स केला आणि या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सांगली शहरातल्या नेमिनाथ नगर या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत आणि या स्पर्धेच्या निमित्तानं रोहित आर पाटील यांनी क्रीडांगणावर उपस्थिती लावलेली होती। यावेळेला रोहित पाटील यांनी हातात बॅट घेत जोरदार फटकेबाजी देखील केली। स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये क्रिकेट खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही। स्वतःच्याच मुलाच्या बॉलिंगवर राजू शेट्टींनी फटकेबाजी केली। मिरजमधील धावणी गावात आयोजित क्रिकेट स्पर्धांसाठी राजू शेट्टी यांनी हजेरी लावली होती। सिंधुदुर्गातल्या मानसेश्वराचा जत्रोत्सव पार पडतो आहे। सकाळी पूजा झाल्यानंतर दर्शनाला सुरुवात झाली आहे। या जत्रेला झेंड्याची किंवा बत्त्यांची जत्रा असं देखील म्हणतात। या जत्रोत्सवामुळे मुंबई आणि पुण्याहून अनेक भाविक वेंगुर्ल्यामध्ये दाखल झाले। वाशिममधील पोहरादेवी इथे संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा 3 फेब्रुवारी रोजी आणण्यात येणार आहे आणि त्यासाठी बंजारा समाज बांधवांकडून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे। या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण 12 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या गोदरी इथल्या अखिल भारतीय गोर बंजारा आणि लबाना नायकडा महाकुंभासाठी तब्बल 75 क्विंटलचा मालपुरीचा महाप्रसाद तयार केला जात आहे। 25 क्विंटल गव्हाचं पीठ, 50 क्विंटल गूळ आणि 1.5 क्विंटल शुद्ध तुपामध्ये हा महाप्रसाद तयार केला जातोय। शेतातील पिकांचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लाकडी मचाण करतात। मात्र वर्ध्यात शेतकरी पुत्र योगेश लिचडेनं बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात मचाण तयार केलेली आहे आणि या मचाणवर विद्युतरोधक सोलर पॅनल, सोलरवर ऑपरेटिंगवर पंख्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि इतकंच नाही तर मचाणमध्ये झोपाळा देखील लावण्यात आलाय। बीडमधल्या गोपीनाथगड या ठिकाणी दुर्मिळ होत चाललेल्या शॅमिलियॉन जातीचा सरडा आढळून आलाय। जाणकारांच्या मते मुख्यत्वे दक्षिण आफ्रिका तसंच दक्षिण भारतामध्ये आढळून येणारी ही सरड्याची जात अत्यंत दुर्मिळ मानली जाते। उस्मानाबादच्या जुनोनी वलगुड गावात रानगवा मुक्त संचार करताना आढळला। रानगव्याला पाहण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अन्न आणि पाण्याच्या शोधामध्ये मनमाड शहरात माकडांच्या टोळीनं धुमाकूळ घातलाय, तर एका माकडानं महिलेला चावा घेत जखमी केलाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे। वन विभागानं या माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करतायत। बारामती परिसरात दुर्मिळ पांढरे गिधाड आढळून आलेले आहेत। पश्चिम घाटातील मोयार व्हॅली या ठिकाणी थंडीच्या दिवसात हे पांढरे गिधाड आढळतात आणि ही दुर्मिळ प्रजाती नष्ट होत असतानाच बारामतीतील लोकांना मात्र या पक्ष्याचं दर्शन होतंय। शिरूरच्या काठापूर खुर्दमध्ये हनुमानाची यात्रा भरली। यात्रोत्सवात बैलगाडा शर्यतींचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळेला पंचक्रोशीतल्या स्पर्धकांसह बैलगाडा प्रेमींनी सुद्धा मोठी हजेरी लावली। यवतमाळच्या घाटंजीमध्ये एका वाघिणीचा मृतदेह आढळून आलेला आहे। वनरक्षकांनी घटनास्थळी पाहणी केली आहे। वाघिणीच्या मृतदेहावर कोणत्याही जखमा किंवा घाव नसल्यानं हा मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। नाशिकच्या सायखेडा परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय। दबा धरून बसलेल्या बिबट्यानं आईच्या हातातनं मुलाला ओढून नेलं आणि या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेनंतर गावामध्ये हळहळ व्यक्त होतीये।
बागेश्वर धामचे महाराज देवेंद्र शास्त्री यांनी संत शिरोमणी तुकाराम महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य वारकरी संप्रदायाला आणि हिंदुत्वाला काळीमा फासणार आहे। धीरेंद्र शास्त्री महाराजांना महाराष्ट्रात मज्जाव करावा अशी मागणी आझाद हिंद वारकरी संघटनेने केलेली आहे। कामगारांच्या मुलांना माथाडी बोर्डात प्राधान्य देण्यात यावं, तसंच जुना माथाडी कायद्यामध्ये बदल करण्यात यावा या कामगारांच्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी 1 फेब्रुवारीला लाक्षणिक संप पुकारण्यात आलेला आहे, असं कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितलंय। नंदुरबारमधील नवापूरसह अनेक भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजारात आलेल्यांची तारांबळ उडाली होती। बीडमधील महसूल विभाग बांधावर जाऊन ई-पीक नोंदणी करत आहे। या ई-पीक नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती, त्यामुळे ई-पीक पाहणी न झालेल्या शेतकऱ्यांनी 31 जानेवारीपर्यंत पीक पाहणी करून घ्यावी असं आवाहन महसूल विभागाने केलेलं आहे। येवला मनमाडसह बहुतांश बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावामध्ये मोठी घसरण झालेली आहे। 20 किलोच्या एका कॅरेटला 100 ते 125 रुपये इतकाच भाव मिळतोय। त्यामुळे येवल्याच्या ठाणगावात शिवाजी जाधव या शेतकऱ्यानं मेंढ्यांसमोर टोमॅटो फेकून संताप व्यक्त केलाय। सिल्लोड तालुक्यातल्या धामणी शिवारात लांडग्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये 3 शेळ्यांचा मृत्यू झालाय, तर 2 शेळ्या जखमी झाल्या आहेत। या घटनेमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय। पंचनामा करून तत्काळ नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होतीये। बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। नाशिक, धुळे, नंदुरबार आणि औरंगाबादच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे। माजी पोलीस अधिकारी सचिन वाझेनं जामिनासह काही कागदपत्रांची मागणी केलेली होती आणि या प्रकरणी विशेष एनआयए कोर्टामध्ये दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होणार आहे। नवी मुंबई पालिकेच्या NMMT बसनं शीळ-दिवा मार्गावर एका दुचाकीस्वाराला धडक दिली। शीळ-दिवा हा रस्ता अरुंद असून या रस्त्यावर बस चालक भरधाव वेगानं बस चालवत असल्यानं असे अपघात घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। नाशिकमध्ये एकाच घरातल्या तिघांनी आत्महत्या केली आहे। राधाकृष्ण नगर परिसरातली ही घटना आहे। दीपक शिरोडे, प्रसाद शिरोडे आणि राकेश शिरोडे अशी तिघांची नावं आहेत। सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जातोय। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। नंदुरबारमधील जुन्या नगरपालिका चौकातील दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी 2.25 लाख रुपयांची चोरी केलेली आहे। गाडी चालक रस्त्यावर गाडी लावून दुकानात गेले असताना गाडीची डिक्की उघडून रोकड लंपास करण्यात आली। कोल्हापुरात फुटबॉल सामन्याच्या मैदानामध्ये हाणामारी झालेली आहे। शनिवारी सामना सुरू असताना हा प्रकार घडलाय। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 40 जणांवर गुन्हा दाखल केलाय। उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात एका तरुणावर 2 जणांनी चाकूने हल्ला केला। हल्ला करतानाची दृश्य मोबाईलमध्ये काहींनी चित्रित केली आहेत। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। ठाकुर्ली परिसरात मित्रासोबत फिरायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर भर दिवसा अत्याचार करण्यात आला। पोलीस असल्याची बतावणी करत दोघांनी अत्याचार केलाय। या प्रकरणी विष्णू भांडेकर आणि आशिष गुप्ता या 2 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बुलढाण्यामध्ये टुनकीजवळ असलेल्या शिवशक्ती पेट्रोल पंपाजवळ जिवंत विद्युत तारा दुचाकीस्वाराच्या अंगावर पडल्यानं त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यामध्ये हा दुचाकीस्वार जाऊन पडल्यामुळे 2 जण जखमी झाले। गोंदियाच्या बांध तलाव परिसरात 16 वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे आणि या प्रकरणी गोंदिया शहर पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे, तर 1 आरोपी फरार आहे। पालघरच्या बोईसर पूर्वेला असलेल्या गावांमध्ये दगडखाणींचा व्यवसाय जोमात सुरू आहे। या दगडखाणींमध्ये केल्या जाणाऱ्या भूसुरुंग स्फोटांमुळे इथली घरं सध्या धोकादायक बनत चालली आहे। नालासोपाऱ्यामध्ये एसटी चालकाला दुचाकीस्वारानं मारहाण केल्याची घटना घडली आहे। एसटी चालक दुचाकीवर थुंकल्याचा आरोप करत चालकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार घडला। या प्रकरणी दुचाकीस्वार आणि त्याच्या पत्नीच्या विरोधात तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। वसईच्या भुईगाव समुद्र किनारी वाळूत अडकलेल्या स्कॉर्पिओ कारला महिंद्रा थार कारच्या मदतीने खेचून बाहेर काढण्यात यश आलं। काही पर्यटक समुद्र किनाऱ्यावर कार घेऊन उतरले होते। यावेळी एक स्कॉर्पिओ कार समुद्राच्या वाळूत अडकली गेली। बहुप्रतीक्षित सेमी हायस्पीड रेल्वे वंदे भारत एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातून धावणार आहे। मुंबई ते साईनगर शिर्डी आणि सोलापूर ते मुंबई या मार्गावर 2 वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसना पंतप्रधान मोदी 10 फेब्रुवारीला हिरवा झेंडा दाखवतील। अभिनेता शाहरुख खानने आपल्या मन्नत बंगल्याबाहेर येऊन चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारलेल्या आहेत। शाहरुखचा पठाण सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवत असताना चाहत्यांनी त्याच्या घराबाहेर जमत त्याचं अभिनंदन केलं। पठाण सिनेमाला रसिक आणि शाहरुखच्या चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असला तरी बजरंग दलाकडून या सिनेमाचा विरोध सुरूच आहे। मुंबई नजीकच्या भाईंदरमधल्या मॅक्सिस मॉलमध्ये पठाण सिनेमाचे पोस्टर्स बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फाडले आणि पोलिसांनी या प्रकरणी 9 जणांना ताब्यात घेतलंय। भिवंडीमध्ये आगरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। 4 दिवस चालणाऱ्या या आगरी महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक विषयांवर कार्यक्रम सादर केलेत। या महोत्सवात आगरी समाजाच्या परंपरा आणि जुन्या चालीरीतींचं प्रत्यक्ष दर्शन घडवण्यात येत आहे।
मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आर्मी योटिंग नॉर्ड तर्फे सेल इंडिया 2023 या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यंदा या स्पर्धेचं हे तिसरं पर्व आहे आणि यासाठी देशभरातून 160 स्पर्धकांनी सहभाग घेतलाय। डोंबिवलीमध्ये भाजपकडून अटल बिहारी वाजपेयी चषक या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या कबड्डी स्पर्धेमध्ये राज्याच्या विविध भागातून 40 पेक्षा जास्त कबड्डी संघांनी भाग घेतलाय। भारतीय महिला अंडर 19 संघानं वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवत इतिहास रचल्यानंतर पिंपरीमध्ये जल्लोष करण्यात आला। महिलांनी फुगडी खेळत आणि एकमेकींना पेढे भरवत संघाच्या विजयाप्रती आनंद साजरा केला। येथील ठाकुर्ली गणेश घाटाजवळ माघी गणपतींच्या विसर्जनासाठी गर्दी केली होती। विसर्जन घाटावर मोठा पोलीस बंदोबस्त आणि लाईफ गार्ड तैनात करण्यात आले होते। रत्नागिरीमध्ये शिमग्याआधीच पालखी नृत्याची धूम पाहायला मिळालेली आहे। माघी गणेशोत्सवातच महिलांनी पारंपरिक वेशात सुंदर आणि तालबद्ध पद्धतीनं पालखी नाचवली आहे। हरिश्चंद्र गडावरील 1800 फुटी कोकण कडा पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याच्या टीम पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर्सच्या गिर्यारोहकांनी अल्पाईन स्टाईलनं सर केलेला आहे। यावेळी तिरंगा फडकावून भारत माता की जय वंदे मातरम या घोषणा देत तिरंग्याला साहसी मानवंदना दिली गेलेली आहे। शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीनं आणि संभाजी भिडे यांच्या माध्यमातून आदिवासी क्षेत्रातनं आयोजित धारातीर्थ गडकोट मोहिमेला भीमाशंकरमधून सुरुवात करण्यात आली। श्री क्षेत्र भीमाशंकर ते वरसुबाई मार्गे जुन्नर अशी 4 दिवस गडकोट मोहीम असणार आहे। या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।